कुठलाही मायक्रो कंट्रोलर म्हटला की त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट म्हणजे LED. हा LED मायक्रो कंट्रोलरची स्टेट दाखवतो. म्हणजेच मायक्रो कंट्रोलरच्या ज्या काही पिनला सध्याचा जो काही स्टेट आहे तो हाय आहे का लो स्टेटमध्ये आहे हे इंडिकेट करण्याचं काम हा LED करतो. नमस्कार, मी संतोष आणि आपण पाहतात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्सेप्ट ऑफ सिंकिंग अँड सोर्सिंग अरेंजमेंट ऑफ LED इंटरफेसिंग विथ मायक्रो कंट्रोलर. अभी मजा आएगा ना भिड़ो. मित्रांनो, हा फर्स्ट सर्किट डायग्राम जर आपण बघितला तर ह्या ठिकाणी मायक्रो कंट्रोलरला जेव्हा आपण LED कनेक्ट करतो, LEDचा कॅथोड कनेक्शन हा मायक्रो कंट्रोलरला दिलेला आहे आणि पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे तो आहे एक्सटर्नल सप्लाय ह्या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे ह्या ॲनोड टर्मिनलला आपण या ठिकाणी दिलेली आहे. अशी ज्या ठिकाणी अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटला सिंकिंग अरेंजमेंट असं म्हणतात. आता त्या उलट सोर्सिंग अरेंजमेंटमध्ये काय होतं, जेव्हा सोर्सिंग अरेंजमेंट करतो त्यावेळी LEDचा ॲनोड टर्मिनल हा मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट असतो आणि कॅथोड टर्मिनल हा ग्राउंड असतो. आणि हा जो रजिस्टर आहे, रजिस्टर हा डिपेंड्स ऑन द ब्राईटनेस ऑफ LED आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करून हे दोन्ही ठिकाणी जे काही रजिस्टर्स वापरतो तो कॅल्क्युलेशननुसार आपण वापरलेला असतो. फक्त ह्या ठिकाणी जो काही कन्सेप्ट आहे तो म्हणजे सिंकिंग आणि सोर्सिंग. ह्या दोन्ही डायग्राममध्ये म्हणजेच सिंकिंग आणि सोर्सिंगच्या ह्या दोन्ही डायग्राममध्ये मी हा जो LED आहे हा P1ला कनेक्ट केलेला आहे, फक्त अरेंजमेंट ही डिफरंट करून ठेवलेली आहे. मग ह्या ठिकाणी आपण ह्या हार्डवेअरनुसार एक सॉफ्टवेअरची जर कोडिंग बघितली तर C लँग्वेजमध्ये आपण जेव्हा सॉफ्टवेअरची कोडिंग लिहितो, सिंकिंग मोडमध्ये कोड कसा बदलतो आणि सोर्सिंग मोडमध्ये कोड कसा बदलतो ह्याविषयी आपण आता डिस्कस करूया. समजा माझा हा LED सिंकिंग मोडमध्ये कनेक्ट आहे, तर हा जो P1 पिन आहे ह्या P1 बरोबर 0 म्हणजेच मायक्रो कंट्रोलरला मी जेव्हा या P1ला 0 इंडिकेट करतो त्यावेळी LED हा ऑन होतो. आणि सिमिलर वे जेव्हा P1 = 1 ठेवतो त्यावेळी LED हा ऑफ होतो. कारण ह्या प्रकारची ह्या ठिकाणी हार्डवेअरची अरेंजमेंट आहे. आता या हार्डवेअरच्या अरेंजमेंटनुसार माझा कोड ह्या ठिकाणी बदलत आहे. आता सिमिलर वे सोर्स मोडमध्ये जेव्हा माझा हा LED कनेक्ट असतो त्यावेळी जी C लँग्वेजची जी कोडिंग होते ती ह्या प्रकारची असते. P1 = 1 म्हणजेच ह्या मायक्रो कंट्रोलरच्या P1 पिनवरती जेव्हा 1 येईल तेव्हा LED हा ऑन होईल आणि P1 = 0 येईल तेव्हा LED हा ऑफ होईल. आता आपण थोडं डिटेलमध्ये पाहू. म्हणजे आता सिंकिंग मोडकडे पाहूया. P1 = 0 ठेवल्यानंतर हा जो +5 व्होल्ट आहे, 0 म्हणजेच ह्या ठिकाणी ग्राउंड इंडिकेट करतो. म्हणजे सिंकिंग मोडमध्ये मायक्रो कंट्रोलर ॲक्ट्स ॲज अ ग्राउंड होतो आणि +5 व्होल्ट सप्लाय ह्या ठिकाणी दिल्यानंतर ग्राउंड ह्या ठिकाणी थ्रू होतो, ग्राउंड ह्या ठिकाणी मिळालेला असतो. म्हणून हा LED हा C लँग्वेजमधला मायक्रो कंट्रोलरसोबत LEDची इंटरफेसिंग केल्यानंतरचा कोड. म्हणजेच ह्यावरून असं लक्षात येतं की हार्डवेअर चेंज झाला की लगेच सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपल्याला चेंज करावं लागतं. तर ह्या ठिकाणी मी आपल्यापुढे एक अरेंजमेंट मी हार्डवेअरमध्ये एक डिझाईन केलेली आहे. मग आता ही जे LEDची अरेंजमेंट आहे ही LEDची अरेंजमेंट मी सिंकिंग मेथडमध्ये केलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, सिंकिंग मेथडमध्ये करत असताना हा जो +5 व्होल्टचा जो सप्लाय आहे, +5 व्होल्टचा सप्लाय आपण ह्या बॅकसाईडला जर बघितला, +5 व्होल्टचा सप्लाय ह्या पूर्णच्या पूर्ण LEDला दिलेला आहे. LEDला सफिशियंट व्होल्टेज देण्याचं काम ह्या रजिस्टर थ्रू होतं, कारण जो रिक्वायर्ड व्होल्टेज जो आहे तो आहे 3 व्होल्ट. मग त्यानुसार मी कॅल्क्युलेशन करून हे रजिस्टर्स या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि इकडची ही जी अरेंजमेंट आहे म्हणजेच आपण पाहू शकता ही निगेटिव्ह अरेंजमेंट. म्हणजेच ह्या LEDचा कॅथोड टर्मिनल ह्या ठिकाणी सर्वच्या सर्व टर्मिनल्स मी ह्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत. आणि हा जो सप्लाय आहे
इथे येणारा जो सप्लाय आहे हा सप्लाय मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट झालेला आहे. म्हणजेच हे जेवढे काही ह्या ठिकाणी पिन आहेत हे मायक्रो कंट्रोलरला कनेक्टेड आहेत. मायक्रो कंट्रोलरला ह्या ठिकाणी मी कनेक्ट करीन आणि कनेक्ट केल्यानंतर जेव्हा मायक्रो कंट्रोलरच्या अक्रॉसमध्ये 0 येईल तेव्हा हे LED ऑन होतील. म्हणजेच ह्या ठिकाणी सप्लाय हा +5 व्होल्ट दिलेला आहे. मग ह्या ठिकाणी मायक्रो कंट्रोलरकडून 0 आलेला आहे. म्हणजेच हे सर्वच्या सर्व LED ऑन होतील. आता उलट केस ह्या ठिकाणी जर हे LED मी चेंजेस केले हे LEDची जर डायरेक्शन चेंज केली तर त्या ठिकाणी मला मायक्रो कंट्रोलरच्या अक्रॉस LED ऑन करायचा असेल तर ह्या ठिकाणी 1 प्रोव्हाइड करावे लागेल. म्हणजेच आपल्याला समजलं असेल हार्डवेअर जर आपला चेंज झाला तर सॉफ्टवेअर हा कशा प्रकारे चेंज होतो ह्या आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलंच असेल. तर काही डाऊट असतील तर कमेंट्स करा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.